संजय राऊत बोलतायत, पाहूयात. एक विकृती हा एक शब्द असतो मराठीमध्ये, तेच म्हणावं लागेल ना. बरं, तुम्ही सभा घेत नाहीये स्वतः आणि आम्हाला घेऊ देत नाही. हे भारतीय जनता पक्षाचं किंवा गुजरात राज्याचं हे महाराष्ट्राविरुद्ध कारस्थान आहे. मी वारंवार म्हणतोय, हे गुजराती कारस्थान आहे. नरेंद्र मोदी, अमित शहा, देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून झालेलं. राऊतसाहेब, आणखी एक विषय आहे की अजित पवार बारामतीकरांना असं म्हणाले, मतदान करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, पवारांनंतर मीच तुमचा वाली आहे. हे ते कसं काय ठरवू शकतात? जग कोणाशी अडत नाही बरं का. रामकृष्णही आले गेले, त्यांच्या विना नाही अडले, असं एक ओळ आहे. कोणापासून काही अडत नाही. शरद पवार साहेब असतील, माननीय शरद पवार साहेब असतील, माननीय बाळासाहेब ठाकरे असतील, याने एक उत्तुंग व्यक्तिमत्व स्वतःची उभी केली. आणि त्यांच्यानंतर कोण बरं का, हा प्रश्न उपस्थित झाला. तरी ह्या सगळ्यांनंतर नक्कीच या नेत्यांशी बेईमानी करणारा त्यांचा वारस होऊ शकत नाही. कुणी असेल, कोणत्याही पक्षाचा नेता असेल, त्या नेत्याशी बेईमानी करणारा त्यांचा वारस किंवा मीच त्यांच्यानंतर, हे कसं काय होऊ शकेल? असं होऊ शकत नाही. शरद पवारांची लेगसी फार मोठी आहे आणि ती आज आहे आणि शरद पवार यांना उदंड आयुष्य लाभणार आहे, हे मला माहिती आहे. राऊतसाहेब, आज बाळासाहेबांचा स्मृती दिन आहे आणि शिंदे शिवसेनेनं सर्व पेपरमध्ये जाहिराती दिल्यात. त्यात त्यांनी एक प्रामुख्यानं बाळासाहेबांचं जे वाक्य बघा, यांच्या आयुष्यामध्ये मी कदापि शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही. बघा, ते बाळासाहेब असंही म्हणाले होते की मी कधीही दिल्लीची लाचारी करणार नाही, मी दिल्लीचे बूट चाटणार नाही. बरं, आणि कमळाबाईला सुद्धा मी त्याची जागा दाखवेल, हे बाळासाहेबांनी सांगितलं होतं. पण आज एकनाथ शिंदे आणि त्यांचे लोक दिल्लीचे बूट चाटतात, दिल्लीची मुजरेगिरी करतायत. हे सुद्धा बाळासाहेबांना मान्य नव्हतं. बाळासाहेबांनी काँग्रेसचा कधीच तिरस्कार केला नाही. बाळासाहेबांनी अनेकदा इंदिरा गांधींपासून राजीव गांधीपर्यंत काँग्रेसला राष्ट्रहिताच्या प्रश्नावर पाठिंबा दिलेला आहे. महाराष्ट्रात बॅरिस्टर अंतुले असतील, वसंतराव नाईक असतील, वसंतदादा पाटील असतील, किंवा शरद पवार असतील, या सगळ्या प्रमुख काँग्रेस नेत्यांबरोबर बाळासाहेबांनी आपले जिव्हाळ्याचे संबंध ठेवले आणि महाराष्ट्रामध्ये एकोपा राहील याचा कायम त्यांनी एक काळजी घेतली. एकनाथ शिंदेना काय माहिती आहेत बाळासाहेब ठाकरे? त्यांनी कधी टेमिनाकाच्या पलीकडे जग पाहिलं नाही. ते आम्हाला महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरे वगैरे शिकवणार का? बोलिए आप बोलिए. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी का स्मृति दिन. 12 साल बीत गए हैं. बाला साहेब हमसे सिर्फ शरीर से गए, उनका विचार हमारे साथ है. महाराष्ट्र में चुनाव चल रहा है और हमें पहली बार ऐसा लगता है बाला साहब के बाद कि ये लड़ाई जो है इस चुनाव के बाला साहब ठाकरे जी के विचारों के लिए लड़ाई हम लड़ रहे हैं. बाला साहब ने शिवसेना की स्थापना इसलिए की थी कि महाराष्ट्र धर्म की रक्षा हो, यहाँ का जो मराठी मानुस है उनके स्वाभिमान की रक्षा हो, हमारे विचारों की रक्षा हो, हमारे जो न्याय और हक की बात बाला साहब ने की थी, उनके ऊपर आज संकट आ रहा है. यहाँ से महाराष्ट्र का रोजगार, महाराष्ट्र का उद्योग सब कुछ छीन कर कोई लेके जा रहा है. ऐसे में अगर हमको याद आती है तो बाला साहब ठाकरे जी की याद आती है. हमारा स्वाभिमान अगर हमको बरकरार रखना है तो बाला साहब ठाकरे को हमको कभी नहीं भूलना है. इसलिए आज का दिन उन्हें याद करने का है, उनके विचारों को याद करने का है और हम जरूर उनका विचार लेकर चुनाव में लड़ रहे हैं. मुख्यमंत्री ने कल एक बयान दिया है कि मोदी जी बार-बार आते हैं और झूठ बोलकर चले जाते हैं. अभी मोदी जी ने अपने बयानों का जो खुलासा कर दिया, उसे साबित कर दिया, तो मैं जो है राजनीति छोड़ूंगा. इससे पहले भी उन्होंने देखिए, मोदी जी झूठ बोलते हैं, राजनीति में हमेशा झूठ बोलते हैं. जब से 2014 से अब तक मोदी जी ने सच क्या बोला है उसके ऊपर संशोधन करना चाहिए और किसी को PhD की डिग्री लेनी चाहिए कि मोदी जी कभी सच भी बोल सके हैं अपने इस कार्यकाल में. झूठ ही झूठ की बात मोदी जी ने की है, अमित शाह जी ने की है. फर्जी डिग्री से लेकर झूठे आश्वासनों तक सब कुछ